राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग. अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याबाबत चर्चा रंगताना मिळत आहेत. आणि अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेत दोन्ही पवारांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेतन तुपे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याबाबत आज शरद पवार यांची भेट घेतली. माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यानुसार पश्चिम विभागातील ज्या शाखा आहेत त्याबद्दल ही चर्चा होती. कोणतीही राजकीय चर्चा या बैठकीत झाली नाही. रयत शिक्षण संस्थेचे काही कर्मचारी शरद पवार यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आज पवार साहेबांनी भेटीची वेळ दिली. आता वर्ष संपत आहे आणि 2025 सुरू होत आहे. या वर्षात रयत शिक्षण संस्थेने काही उपक्रम राबवायचे ठरवले आहेत. याबाबत सकारात्मक चर्चा झाली. भेटही फक्त राजकीय कारणासाठीच होऊ शकते असं नाही. माझे आणि साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत. प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू नये. निवडणूक या फक्त 1 महिन्यांसाठी असतात. नंतर नातेसंबंध जपायचे असतात. महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवले पाहिजेत. मी रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभागाचा अध्यक्ष आहे, चेअरमन आहे. त्याच्यामुळं रयत शिक्षण संस्थेच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या संदर्भात साहेबांची आज माझी भेट झाली आणि संपूर्ण पश्चिम विभागाची जी काही आमची रयत शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत त्यांच्या एकंदर सगळ्या प्रगतीसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी होत्या. त्या संदर्भात मी आज साहेबांकडं आलो होतो. काल मला साहेबांच्या कार्यालयातून फोन आला होता, कारण आता वर्ष संपतोय आणि 25 सुरू होत आहे आणि त्या दृष्टीने रयत शिक्षण संस्थेने काही गोष्टी राबवायच्या ठरवल्या होत्या. त्यामुळं काल मला 10:30 वाजताची वेळ पवार साहेबांनी या ठिकाणी दिली होती आणि ती आमची रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजाची चर्चा झाली. काही निधी संस्थेकडून आला आणि काही सुधारणा आम्हाला शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने करायच्या. त्या संदर्भात साहेबांनी आज मला या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याचं मार्गदर्शन साहेबांनी मला केलं आणि काय पद्धतीने आपल्याला पुढं रयतच्या या विद्यार्थ्यांच्या अधिक चांगल्या शिक्षणासाठी काय काय करता येईल याचं मार्गदर्शन साहेबांनी आता मला केलं. साहेब आमच्या सर्वांचेच आहेत. त्याच्यामुळं साहेब अगदी घरातली व्यक्ती असल्यासारखे आहेत आमच्या सगळ्यांच्या. त्याच्यामुळं आणि राजकारण हा विषय नसतोच कायम. साहेबांचे माझे कौटुंबिक सुद्धा संबंध आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीलाच राजकारणाशी जोडू नये आणि आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील स्वर्गीय विठ्ठल तुपे असतील किंवा आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हेच शिकलो आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारण हा 1 महिन्यापुरता विषय असतो. तेवढं 1 महिन्यापुरतं राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावलं टाकायचे असतात. त्यामुळे जी साहेबांची माझ्या वडिलांची दादांची शिकवण आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीतच आम्ही राजकारण बघत नाही. समाजाच्या हिताचं जिथे असेल तिथे आम्ही काम करू. हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी साहेबांकडे आलो होतो. काल साहेबांना काही रयतची माणसं भेटली होती. त्यांनी काही त्यांच्या ज्या समस्या होत्या, त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या साहेबांच्या पुढे ठेवल्या होत्या. त्यामुळं काल साहेबांनी मला आजची सकाळची 10:30ची वेळ दिली होती आणि त्या दृष्टीने आमची साधक चर्चा झाली. मी हे रयतच्यासाठीचं जे आहे ते पण साहेबांना दाखवण्यासाठी आणलं होतं. साहेबांशी त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि त्या शाळांचा विकास कसा होईल याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. इच्छा आहे का, कारण घरचे संबंध आहेत म्हणतात पुन्हा एकदा पवारांनी एकत्रित यावं कुटुंबाने पक्षाने, असं आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जवळचे म्हणून तुम्हाला वाटतंय? ते तर पवार नेहमीच सांगतायत, दोन्ही पवार सांगतायत, भेटतायत एकमेकाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राची इच्छा असेल ते त्याप्रमाणे ते करतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.